कोल्हापुरात पालिका प्रशासनाविरोधामध्ये नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय। नागरिकांचं चिखलात उभं राहून आंदोलन पाहायला मिळतंय। कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रभागामध्ये विविध समस्यांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। निवडणुकीनंतर महापौरांसह 4ही नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांकडे लक्ष न दिल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय। आंदोलन करत परिसरातील खड्डे, अस्वच्छता अशा विविध समस्यांकडे नागरिकांनी सरकारचं लक्ष वेधून घेतलंय। खरं तर मला सांगायला लाज वाटायला लागले की हा महापौरांचा प्रभाग आहे म्हणून। महापौर आता मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन शहरातनं फिरतायत, पण महापौर निवडून आल्यानंतर इथं आम्हाला दर्शनसुद्धा आजपर्यंत कधी झालं नाही। इतक्या आम्ही कानावरती त्यांच्या तक्रारी घालतोय, पण त्याचं कुठलंही परिपाक इथं होत नाही। आमचा खरं तर महापौरांचा प्रभाग आहे आणि शिवाय म्हणजे एक लेडीज इथं आहेत आणि 2 लेडीज नगरसेविकाही आहेत। म्हणजे निदान महिलांचे प्रश्न तरी त्यांना समजायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे। कारण महिलांना इथून चालणं इतकं प्रचंड रस्ते खराब आहेत, रस्त्यात खड्डे आहेत, चिखलाचं साम्राज्य आहे, पाय घसरतात, इतके जपून चालायला लागतं। म्हणजे चालणं मुश्किल आणि आम्हाला तर रोज गाडी काढल्याशिवाय चालत नाही, त्यामुळं गाडी काढताना तर एवढा प्रचंड त्रास होतो। मला तर वाटतं त्यांनी एकदा येऊन इथून चालून दाखवावं, आम्हाला या भागातून येऊन नुसतं एक फेरफटका मारावा,